हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू द कर्टेसर्स कोचिंग. तर आज आपण बघणार आहोत न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हटलं तर यामध्ये काय आहे, काय सांगितलं जातं, हे जे अर्थ आहे आपली अर्थवरती काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. आणि तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करतो, हे जे युनिवर्समधले सगळे ऑब्जेक्ट आहे, कोणतीही वस्तू आहे या युनिवर्समध्ये, ते काय करतो, स्वतःकडे अट्रॅक्ट करतो. तर त्याबद्दलच सांगितलं या न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनमध्ये. हे काय आहे, प्रूफ आहे. तर बघा इथे काय घेतले, आपण दोन ऑब्जेक्ट घेतले आहे. पहिल्या ऑब्जेक्टचा मास आहे m1 आणि दुसऱ्या ऑब्जेक्टचा मास आहे m2. आणि या दोन ऑब्जेक्टमधलं जे काही डिस्टन्स आहे ते घेतलं आपण d. ओके. आणि ते जे दोन ऑब्जेक्ट आहे ते काय आहे, एकामेकाकडे काय होऊन राहिले, अट्रॅक्ट होऊन राहिले. बघा कशाने, फोर्सनी. तर आपल्याला तेच सांगायचं आहे. तर बघा स्टेटमेंट काय म्हणते, स्टेटमेंट जे आपण घेतला इथे, ते स्टेटमेंट कशावरून बनलं आहे बघा. हा एक फॉर्म्युला आहे, F डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द m1 m2 अपॉन d स्क्वेअर. तर F मीन्स काय होते, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. F मीन्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणून आपण. तर बघा every object in the universe attract every another object with a force. म्हणजे काय होते, युनिवर्स मधला प्रत्येक ऑब्जेक्ट हा दुसऱ्या ऑब्जेक्टला काय करते, स्वतःकडे अट्रॅक्ट करते. कशाने अट्रॅक्ट करतं, फोर्सनी. आणि तो जो फोर्स आहे तो काय राहतं, हे कशाचं साइन आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल. कशाचं साइन आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल. हेन्स दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द, कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, m1 इंटू m2. हे काय आहे, m1 म्हणजे मास ऑफ वन ऑब्जेक्ट, m2 म्हणजे मास ऑफ अनदर ऑब्जेक्ट. या दोघांच्या मासेसला काय आहे, यांच्या प्रोडक्टला काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. हेन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द, प्रोडक्ट म्हणजे काय होतं, मल्टिप्लिकेशन. या दोन मासेसच्या प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन, यांना काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. इज टू द डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मासेस ऑफ टू ऑब्जेक्ट्स. आणि and inversely proportional to the square of distance between them. आता हा जो d आहे, हा d म्हणजे काय आहे, या दोन ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स. आणि त्याचा काय घेतला आपण, स्क्वेअर. हेन्स हा डिनॉमिनेटर मध्ये असल्यामुळे f सोबत हा कोणत्या प्रोपोर्शन मध्ये आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. हेन्स द इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द काय, d चा स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. तर हे आपलं अशा प्रकारे स्टेटमेंट बनते. काय बनते बघा, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स विच अट्रॅक्ट एव्हरी अनदर ऑब्जेक्ट विथ ए फोर्स अँड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द काय, प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ टू डिफरंट ऑब्जेक्ट. आणि अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. अशा प्रकारे हे स्टेटमेंट बनल न्यूटन्स लॉचं. आणि त्याचं मग बघा कोणतंही इक्वेशन म्हटलं तर ते कशामध्ये असते, इज इक्वल टू मध्ये लिहावं लागतं. तर बघा आपल्याला काय करायचं, हे इन्व्हर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल जागी इज इक्वल टू साइन घ्यायचं आहे. तर काहीतरी कॉन्स्टंट घ्यावं लागतं. तर काय घेतलं आहे, इज इक्वल टू, आणि हा जो जी आहे हा काय घेतला आपण, कॉन्स्टंट घेतला. सो जी m1 m2 अपॉन d स्क्वेअर. काय बनला फॉर्म्युला, f इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन d स्क्वेअर. हेन्स जी म्हणजे काय होते, जी इज ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. जी म्हणजे काय आहे, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. आणि त्याची व्हॅल्यू काय आहे, जी इज इक्वल टू 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन kg स्क्वेअर. तर जसं की आताच आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन शिकलो, त्यावरती आता काही न्यूमरिकल्स आहे, ती आपण न्यूमरिकल्स बघणार आहोत, जे हमेशा बोर्डच्या पेपरमध्ये विचारला जातो. IMP न्यूमरिकल आहे बघा. महेंद्र अँड विराट आर सिटिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर फ्रॉम इच अदर. देअर मासेस आर 75 kg अँड 80 kg रिस्पेक्टिव्हली. व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम, असं म्हटलं आहे न्यूमरिकल. तर काय म्हटलं आहे, महेंद्र आहे आणि विराट आहे, दोन व्यक्ती आहे, ते काय आहे, असे बसून आहे. ओके. आणि त्यामधलं जे डिस्टन्स आहे, दोघांमधलं जे डिस्टन्स आहे ते आहे 1 मीटर. किती आहे, 1 मीटर. दोन पर्सनमधलं डिस्टन्स आहे 1 मीटर. आणि महेंद्राचं मास आहे 75 kg आणि विराटचं मास आहे
80 kg. आपल्याला काय काढायला सांगितलं त्यांनी, दोघांमधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायला सांगितला. जसं की आपण आत्ताच न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन शिकलो होतो, m1 आणि m2, मास ऑफ वन ऑब्जेक्ट, मास ऑफ अनदर ऑब्जेक्ट m2. तर बघा आपल्याला दोघांमधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स म्हणजे घेऊ r = 1 मीटर. m1 म्हणजे मास ऑफ महेंद्रा 75 kg, m2 म्हणजे मास ऑफ विराट 80 kg. ठीक आहे. हां, आणि जी म्हणजे काय होतं, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, आणि त्याची कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे आपण जसं की सांगितलं होतं 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन kg². आता बघा त्यांनी काय काढा म्हटलं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढा म्हटलं. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे आत्ताच आपण बघितला, F = G m1 m2 अपॉन r² अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ. आता शिकलो आपण F = G m1 m2 अपॉन r². आता बघा आपल्याला Fची व्हॅल्यू काढायची आहे, F म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचा आहे. तर Gची व्हॅल्यू काय आहे, 6.67 × 10⁻11 केली पुट. ओके. इंटू m1 म्हणजे मास ऑफ महेंद्रा 75 kg, m2 मीन्स मास ऑफ विराट 80 kg अपॉन काय आहे आरचा स्क्वेअर. r = काय आहे 1 मीटर म्हणजे 1चा स्क्वेअर. ठीक आहे. हां, आता बघा 1चा स्क्वेअर काय होतं, 1च होतो, डिनॉमिनेटरमध्ये ऑलरेडी 1 राहू शकतो. तर बघा 6.67 × 10⁻11 आणि 75 × 80 यांचा जो मल्टिप्लिकेशन आहे ते होतं 6000. किती, 6000. तर बघा आता काय करू, याला आपण असं लिहू शकतो का, 6.67 × 6000 आणि 10⁻11 याला इकडे घेऊ. ठीक आहे. हां, आता बघा 6.67 × 6000 याचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते येतं 400020 × 10⁻11. तर आता बघा 10⁻11. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, 10च्या पॉवरमध्ये किती आहे, -11 आहे. ओके. आता 40020 म्हटलं तर आता पॉईंट कुठे आहे, इथे आहे, ह्या 0च्या नंतर इथे पॉईंट आहे आपला. ठीक आहे. हां, आता काय होईल, 10च्या पॉवरमध्ये -11 आहे. तर पॉवरमध्ये जर मायनसमध्ये नंबर असेल तर हा जो पॉईंट आहे हा ऑलवेज कुठे शिफ्ट होतो, लेफ्ट हँड साईड शिफ्ट होणार. किती, जेवढा नंबर असेल तेवढे डिजिट. आणि 10च्या पॉवरमध्ये जर प्लस नंबर असेल जसं की +11 असते इथे, तर हा जो पॉईंट आहे हा कुठे शिफ्ट झाला असता, राईट हँड साईड. हे एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवायची इथे. तर बघा इथे काय आहे, 10चा पॉवर -11 आहे, त्यामुळे काय होईल, -11 असल्यामुळे 11 डिजिट पॉईंट काय होईल, लेफ्टला शिफ्ट होणार. बट हा जो आपला नंबर आहे त्याच्यामध्ये 11 डिजिट नाही आहे. तर काय करू आपण, 1 2 3 4 काय करू, 4 डिजिट पॉईंट काय करू, लेफ्टला शिफ्ट करू. तर बघा 1 2 3 4 म्हणजे काय होईल, या 0च्या नंतर पॉईंट, या 0च्या नंतर पॉईंट म्हणजे 4.002 इंटू, आता इथे काय आले 10चा पॉवर -7. आता हे कसे आले, आता 10चा पॉवर -11 होते, त्यामधून 4 पॉईंट काय केले, शिफ्ट केले लेफ्टला. म्हणजे 11 मधून काय करावं लागेल आपल्याला, 4 मायनस करावं लागेल. किती राहील, 10चा पॉवर -7. आणि हे काय काढलं आपण, F म्हणजे Fचं न्यूटन फोर्सचं युनिट काय आहे, न्यूटन. हेन्स द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन महेंद्र अँड विराट किती आलं, 4.002 × 10चा पॉवर -7 न्यूटन. अशा प्रकारे आपण महेंद्र अँड विराट या दोघांमधलं काय काढलं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढलं बाय युजिंग द न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. थँक्यू डिअर स्टुडंट्स. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा आणि सांगा, सायन्स टॉपिकवरती पाहिजे की मॅथवरती पाहिजे, मला कमेंट करून सांगा. तुम्हाला त्या प्रकारे व्हिडिओ प्रोव्हाइड केले जाणार ऑन द